हॅलो, नमस्कार. मेजवानी बाय धनश्रीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर बाहेर ना छान असा पाऊस पडतो आहे आणि पावसाळा असला ना की आपल्याला खावंसं वाटतं ते म्हणजे मस्त गरमागरम भजे, पकोडे आणि पावसाळ्यात ना भरपूर व्हेरायटी पण मिळते. आज आपण त्यातलाच एक प्रकार बघणार आहोत. आता तुम्हाला वरती व्हिडिओ बघून कळलंच असेल, आपण बनवतो आहे चीज कॉर्न बॉल्स. आता हे चीज बॉल्स म्हटलं ना की सगळ्यांच्या तोंडाला पाणी येतं, कारण ते इतके टेस्टी लागतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं. तर चला आज आपण हीच रेसिपी बघूया. त्याआधी ना चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, लाईक करा आणि भरपूर शेअर करा. तर चला आपण सुरू करूया. इथे मी उकडलेले बटाटे घेतले आहे, सिमला मिरच घेतली आहे, गाजर घेतला आहे, कांदा घेतला आहे आणि चीज क्यूब्स असतात ना ते किसून घेतलेले आहेत. तर मी 4 चीज क्यूब घेतले. आता चीज तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. इथे मी कॉर्न घेतलेला आहे, मका स्वीट कॉर्न आहे तो, आणि त्याला ना थोडंसं उकळून घेतलं होतं आधी, आणि त्याच्यानंतर गार झाल्यानंतर त्याला चॉपरमध्ये फक्त थोडंसं चॉप करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यात ना मी थोडेसे अख्खे कॉर्नसुद्धा घातले आहेत. थोडेसे दाताखाली आले ना की छान लागतात. आता ना आपण याच्यात बटाटा घालूया. आपण जो बटाटा बॉईल करून घेतला होता ना, मी थोडासा किसून घेतला आहे. कारण कसं आहे ना, आपण हाताने जेव्हा ते मॅश करतो ना तर थोडेसे बटाट्याचे अख्खे राहून जातात. ते आपल्याला नको आहेत, आपल्याला एकदम सॉफ्ट हवं आहे, म्हणून मी थोडासा ते किसून घेतलं आहे. आता आपण ज्या भाज्या चॉप करून घेतल्या होत्या त्या सगळ्या भाज्या घालूया. आता ह्याच्यामध्ये तुम्ही कलरफुल सिमला मिरचीच्या असतात, लाल म्हणा पिवळी म्हणा, तीसुद्धा वापरू शकता. इवन फ्रेंच बीन्ससुद्धा बारीक चॉप करून ते पण वापरू शकता. किंवा याच्यामध्ये काहीही भाज्या नाही घेतल्या ना तरीही छान लागतं, तरीही चालतं. खूप टेस्टी बनतं. थोडीशी मी याच्यामध्ये पिझ्झा सिझनिंग घातलेली आहे आणि चिली फ्लेक्स घातले. आता चिली फ्लेक्स ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालतं, कारण आपण ऑलरेडी मिरेपूड घालणार आहोत थोडीशी, त्यामुळे त्यांनी बॅलन्स होऊन जातं. आता हे चीज क्यूब्स जे होते ना माझ्याकडे ते मी किसून घेतले. ते चीज क्यूब्स याच्यात घातले आहे. तर 4 चीज क्यूब्स आहेत या किसून याच्यात घातले. आपण याच्यामध्ये काळे मिरी पूड घालणार आहोत आणि थोडंसं आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत, जी आत्ता दाखवायची राहिली ती मी नंतर घातली होती ॲक्च्युली, तर तुम्ही ती पण घालू शकता. आता आलं लसणाची पेस्ट नाही घातली, तुम्ही अख्खे आलं आणि लसूण बारीक बारीक चॉप करून घातला ना तरीही चालतं. तर हे सगळं घालून ना आपण ह्याला मिक्स करून थोड्या वेळ साईडला ठेवूया. आणि इथे ना आपल्याला एक स्लरी बनवून घ्यायची आहे कॉर्नफ्लॉवरची. तर इथे ना मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि 1 चमचा मैदा घेतला आहे. मी मैदा जास्त वापरत नाही, त्यामुळे मी 1च चमचा घेतला आहे. आणि मैद्याऐवजी ना तुम्ही थोडीशी कणिकसुद्धा वापरू शकता किंवा तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल. थोडंसं मीठ घातलं आहे मी याच्यामध्ये आणि एकदम थोडीशी लाल मिरची पावडर घातली आहे, कारण जस्ट एक थोडासा रंग यायला पाहिजे म्हणून घातला आहे. थोडं थोडं पाणी घालून ना आपल्याला ह्याची एक स्लरी बनवायची आहे. खूप घट्ट नाही करायची आणि खूप पातळ पण नाही करायची, मीडियम ठेवायची, जेणेकरून ना आपण त्याच्यामध्ये बॉल्स टाकू ना तर त्याला एक छान असं कोटिंग आलं पाहिजे, पण खूप जाड कोटिंग नाही आलं पाहिजे, एकदम पतलं कोटिंग हवं आहे आपल्याला. तर थोडं थोडं घालून आपण ते करूया. दुसरं मी इथे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत. आता जर तुमच्याकडे ब्रेड क्रम्स नसतील तर तुमच्याकडे जर नॉर्मल ब्रेड असेल, तिला ना तुम्ही तव्यावर थोडंसं टोस्ट करून घ्या. थोडेसे ते कडक झाले की मिक्सरला फिरवून घ्या. तीसुद्धा ब्रेड क्रम्स म्हणून यूज करता येतं. आणि दुसरं जर तुमच्याकडे खारी किंवा बटर अशा प्रकारचं काही असेल तर तुम्ही ते सुद्धा मिक्सरला वाटून त्याच्यासुद्धा ब्रेड क्रम्स म्हणून यूज करू शकता. त्यांनी पण छान क्रिस्पीनेस येतो. आता ना आपण थोडासा बॉल साईजचा एक घेऊया हातामध्ये आणि त्याच्यामध्ये ना चीज भरायचं आहे. आता या स्टेजला तुम्ही साधं प्रोसेस चीज भरलं तरी चालतं किंवा मोझरेला चीज भरलं तरी चालतं. अशा पद्धतीने आपण थोडं थोडं चीज भरून घेऊया आणि ह्याचा एक छानसा बॉल करून घेऊया. करताना ना थोडासा हात हलका घ्यायचा आहे, पण चीज बाहेर निघायला नको, त्यामुळे बॉल करताना दोन्ही हाताने छान फिरवून घ्यायचं आणि ह्याचा एक छान बॉल करून घ्यायचा. आता पहिले ना आपण ह्याला स्लरीमध्ये घालूया, एक पतलीशी कोटिंग करून घेऊया आणि नंतर आपण ह्याला ब्रेड क्रम्समध्ये घालूया. अशा पद्धतीने ब्रेड क्रम्समध्ये घालूया आणि एक हलकं हलकं कोटिंग ह्याला देऊन द्यायचं आहे आपल्याला. आता ह्याचं हे कोटिंग देऊन झाल्यानंतर आपण ह्याला ना एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं आहे. आता चीज बॉलमध्ये ना आता तुम्ही या स्टेजला हे जेव्हा बॉल्स तयार होतात लगेच आपण ह्याला तळायला घ्यायचं नाही आहे, कारण जर आपण ह्याला लगेच तळायला घेतलं तर हे फुटण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त असतात आणि चीज निघून जाईल ह्याच्यातलं सगळं बाहेर आणि पूर्ण बॉल्स खराब होतील. कारण कसं आहे ना, ह्याच्यात आपण जे बटाटा वगैरे वापरलेला आहे, ह्याच्यात चीज घातलेलं आहे, याने ते आतलं खूप जास्त सॉफ्ट होऊन जातं. त्यामुळे थोडंसं याला ना आपल्याला फ्रीज करायचं आहे. आता जर तुम्हाला लगेच बनवायचं असेल तर तुम्ही ह्याला एक 10 ते 15 मिनटं फ्रीझरमध्ये ठेवू शकता. नाही तर कमीत कमी एक 20 ते अर्धा तास ह्याला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आणि त्याच्यानंतर ना ह्याला डायरेक्ट तळायला घ्या.
फ्रीजमधनं काढल्या ह्याला गरम तेलात घाला, म्हणजे हे मस्त तळले जातात. जास्त वेळ त्याला बाहेर ठेवून नॉर्मल टेम्परेचरवर आणायचं नाही, नाहीतर ते फुटण्याचे चान्सेस असतात. तर अशा पद्धतीने ना आपण हे सगळे आपले बॉल्स बनवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपण त्याला अर्धा तास फ्रीज करूया. फ्रीझरमध्ये ठेवलं तरी चालेल, एक 15 मिनटं फ्रीझरमध्ये ठेवून दिलं तरी चालतं आणि नंतर तुम्ही हे डिरेक्टली तळायला घेऊ शकता. हे खरंच खूप क्रंची आणि क्रिस्पी लागतात बाहेरून आणि आतून तेवढेच सॉफ्ट लागतात आणि तेवढेच चीझी पण लागतात. सो ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्ही हे मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकता. तुम्ही ह्याला ओव्हरनाईट फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करू शकता आणि सकाळी तुम्ही हे तळून मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. तर असे हे आपले बॉल्स बघा बनवून तयार झालेले आहे. आता मी ह्याला फ्रीजमध्ये ठेवून देईल सगळे बनवून आणि त्याच्यानंतर बघा आता हे मी फ्रीजमध्ये ठेवून झालं आहे. इथे आपलं तेलसुद्धा मस्त तापलं आहे आणि आता मी ह्याला लगेच तेलामध्ये टाकून तळून घेणार आहे आणि ह्याला तळताना मीडियम फ्लेम ठेवायची आहे. हाय फ्लेमवर तळायचं नाही, नाहीतर ते आतून कच्चे राहतील आणि बाहेरून फक्त लाल होतील. त्यामुळे तळताना ना आपण ह्याला लो आणि मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचं आहे. आता हे ना तुम्हाला जर डीप फ्राय नको असेल तर तुम्ही हे अप्पे पॅनमध्ये सुद्धा करू शकता. त्यात पण छान होतात हे, किंवा मग एअर फ्रायरमध्ये पण करू शकता. तिन्ही ऑप्शनमध्ये तुम्ही हे चीज बॉल्स बनवू शकता. तर हे बघा आपले सगळे चीज बॉल्स बनवून तयार झालेले आहेत. एकही फुटलेला नाही आहे, एकदम परफेक्ट असे झालेले आहे. तेवढेच बाहेरून क्रिस्पी आहेत आणि आतून तेवढेच सॉफ्ट आणि चीज झाले. मी तुम्हाला एक ओपन करून दाखवते. हे बघा छान असा क्रंचीनेस आहे आणि आतून मस्त असे चीजी झालेले आहेत. सो ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. कशी वाटते ते मला नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.